गोलगेफ मैदान नाशिक येथे दिनांक 9 जुलै पासून वर्ग 3 आणि वर्ग 4 रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आपल्या कुटुंबियांसह तीव्र आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन बाह्य स्रोतांद्वारे भरतीबाबतच्या शासन आदेशाविरोधात असून रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती, मात्र केवळ 25 आंदोलकांनाच आंदोलनाची परवानगी दिली गेली। यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी मैदानावर ठिय्या देत आपली भूमिका ठामपणे मांडली आहे। आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांची भेट मागितली होती, मात्र ती नाकारण्यात आली आहे। दरम्यान आयुक्त लीना बनसोड यांच्याशी चर्चेसाठी आंदोलक आयुक्तालयात पोहोचले होते, परंतु गेले 2 दिवस झाले तरी ना आयुक्त ना इतर कोणतेही अधिकारी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी आलेले नाही। उलट आयुक्त लीना बनसोड रात्रीच्या वेळ पोलीस बंदोबस्तात कार्यालयातून निघून गेल्याने आंदोलकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी उपाशीपोटी ठिय्या मांडल्यामुळे अनेक जणांना भोवळ येते, मानसिक तणाव जाणवणे, तब्येत बिघडणे अशी लक्षणे दिसून आली आहे। या आंदोलनाकडे शासन आणि आदिवासी विकास विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिलाय की रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बळी गेला तर त्यांची संपूर्ण जबाबदारी शासन आणि आदिवासी विकास आयुक्तालयावर राहील। त्यांनी बाह्य स्रोतांद्वारे होणारी भरती तात्काळ रद्द करण्याची मागणी करत सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी केली आहे। या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष ललित चौधरी, पिठे सर, सुनील मोरे, प्रदीप देशमुख, स्वप्नील भांगरे, वारीबा मुठे, रविराज पोपेरे, शिवराम तांबेकर, धनश्री घाणे, रेश्मा भांगरे आदी आंदोलक पुढाकार घेत आहे। या आंदोलनाला अकोले तालुक्यातून समाजसेवक अनंत महादुघाणे, कृषी उत्पन्न बाजार समिती तुकाराम खाडे, भरत घाणे, बाजीराव सगभोर, सुनील पवार, राजू भारमल, संकेत सामिरे, एकनाथ सारुकते, उत्तम इदे सर तसेच आदिवासी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिलाय। आंदोलनामुळे आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये कामकाज ठप्प झाले असून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। अनेक कर्मचारी कामावर हजर नसल्याने शाळांमधील दिनक्रम कोलमडला आहे। या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी शासनावर राहील असा पुनरुच्चार आंदोलक त्यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।